वर एक धाव आली आहे. संतोष जोशी साहेब सध्या जोडलेले आहेत यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण या आयोजन कमिटीला आणि खास करून पिंपलघर आणि गोवे टीम सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पॉवर प्लेचा षटक फार महत्त्वाचा षटक आहे. अरविंद भोईर यांच्या माध्यमातून टॉस जिंकण्यात आला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सुंदर असा हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकतेने ते कव्हरवर चांगली फिल्डिंग पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमी आपण बघितलं विजय पाटील आणि दिलीप पाटील एक चांगली मोठी सुरुवात करून देतात आणि आता दोघांनी एक एक सिंगल धाव काढली आहे आणि धावाला चांगली सुरुवात देखील केली आहे. डाकुरी आताचा फलंदाज दिलीप पाटील स्ट्रायकिंगवर पाहायला मिळत आहे. गोलंदाज नेहमीप्रमाणे पहिला षटक टाकताना प्रवीण जोशीला आपण पाहतोय. उलटा चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये नक्कीच आला होता. मिडल ऑफ द बॅट मात्र हलकासा मिसफील्ड देखील झालेला आहे. मिड विकेट क्षेत्रावर नक्कीच चेंडूला उचलला जातो तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने धावफलकावर झालेल्या आहेत त्या 4 धावा. बिनबाद 4 जे हनुमान गोवे संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते आहे. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय की टीम बंद्रा मारुती कालेर संघाने पहिला सामना जिंकला होता आणि त्यानंतर जय हनुमान सरवली आणि आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याकडे आपण बोलतोय. शॉर्ट बॉल ड्राईव्ह केलाय समोर क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. सोपं नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची फिल्डिंग कटिंग असतो ती नक्की जिथे पाहायला मिळाली. जवळ 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 4 चेंडू 3 सिंगल 2 डबल धावा आलेल्या आहेत. म्हणजेच एक मोठा फटका येईल का हा प्रश्न निर्माण होत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साईडला मोठा धमाका. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू थांबणार नाहीये. विजय पाटीलच्या बॅट मधून येणारा हा षटकार पाहतोय आपण. हा षटकार बाद आहे. याच मैदानावर गुरुदत्त मानकुली संघाने जी स्पर्धा ऑर्गनाइज केली होती त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरले होते विजय पाटील आणि त्यांच्या बॅटमधून येणारा हा गगनभेदी षटकार पाहतोय आपण. गुडना टेक सिक्सर देख ऑन फायर नाव. षटकारानं देखील सुरुवात केली विजय पाटीलच्या माध्यमातून. प्रवीण कमबॅक करेल का. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा थोडासा वेग वाढवला आणि नियंत्रणामध्ये चेंडू टाकलेला आहे म्हणून डॉट चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा इथे समाप्त झालेला आहे. धावफलकावर लागलेल्या आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत अल्पेश गायकवाड की 11 धावा. नेक्स्ट मॅच अमर स्पोर्ट्स कासने आणि विजय स्पोर्ट खांडपे. बिग मॅच बिग फाईट. यानंतर चला आपला वेळ सेट केलेला आहे. लक्षात असू द्या 8:53 डाव सुरू झालेला आहे. 56 झालेले 3 मिनिटं अगदी पहिल्या षटकासाठी वापरण्यात आलेली आहेत आणि पाणी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. पानी ऐसा एक बहाना है जहाँ पर चर्चा भी होती है. हमेशा चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद आमचे सर्व पाहुणे आज या स्पर्धेमध्ये जोडलेले आहेत. आयोजक कमिटीने देखील भरपूर चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेसाठी. व्यासपीठावर सोमनाथ चौधरी साहेब उपस्थित झालेले आहेत. सरुली टीम संघाचे कॅप्टन. आज डायसिंग अंदाजामध्ये पहिला सामना जिंकलेला आहे. चांगला खेळ झालेला आहे. मी नेहमी म्हणत असतो की एकोबा जो असतो तो संघामध्ये नाही आहे. मात्र नाईटच्या स्पर्धेमध्ये एकोबा बी पाहायला मिळाला. एकता देखील पाहायला मिळाली आणि शांतता देखील पाहायला मिळाली सरुली टीम संघाची. षटक क्रमांक दुसरा कैलाश पाटील गोलंदाज. 11 धावा आल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दिलीप स्ट्रायकिंगवर. पहिला चेंडू फुलटा चेंडू बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाही आहे. जे हनुमान गोवे संघाच्या स्पर्धेमध्ये दिलीपने खूप चांगली फलंदाजी केली होती. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झाला. इथे थोडंसं
मिसफील्ड पाहायला मिळाला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या तर दिलीप पाटील यांच्या बॅटमधून येत आहेत. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत त्या 13 धावा. किंग ऑफ लॅडेलिकस प्रिन्स मूवीज. महाराष्ट्राच्या चारे बाजूला, महाराष्ट्राच्या बाहेर देखील प्रिन्स मूवीज. ओ पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पाहूया पंच काय इशारा देत आहेत. यस, लेग बायचा इशारा पंचाच्या माध्यमातून. कैलाश पाटील, रोहिदास मात्र या टीम मध्ये जोडलेले आहेत. सुंदर असा हा ड्राईव्ह. समोर शतरक्षक आहे, व्ही शेप मध्ये चेंडू चाललाय. सिंगल धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र विजय पाटील अगदी वेगाने दुसरी धाव पूर्ण करताना आपण पाहताय. भारतीय जवान सध्या मैदानामध्ये खेळताना, एन्जॉय करताना क्रिकेटला आपण पाहताय. क्रिकेटपासून कोणीही दूर राहिले नाही, मग महाराष्ट्र पोलीस असो, सरपंच असो, डॉक्टर देखील खेळतात. श्याम पाटील आपले पिसे संघाचे कॅप्टन, ते देखील खेळत असतात. टायमिंग सेट आहे, आम्हाला तेच वारंवार सांगू शकणार नाही, लाईव्ह आहे स्पर्धा. धावसंख्या धावपलकावर 16 धावा. इथे मिस टाइम झाला होता, चेंडू आब्यामध्ये देखील होता बरंचसं काल. शतरक्षक पोहोचलाय, 3 टप्प्यानंतर चेंडूला फील्ड केली आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा, आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. दिलीप पाटील बॅक टू डग आउट. सर्व गोलंदाजांचे डोके दुखेल होते या खेळाडूने त्यांच्या स्पर्धेमध्ये. सरपंच उपसरपंच चषक जो संपन्न झाला, नक्कीच न्यू मिलन पायगाव टीम तो सामना कधी विसरणार नाही आहे. सुरुवातीला जर बंडू आला असता ना, मग तो सामना त्याने देखील जिंकला असता. काय षटकार ठोकले होते. शिरोबा कोण झाले, न्यू मिलन पायगाव सर्व बघतच होते गोवी टीम संघाच्या बॅटिंगला. कैलाश पाटील, बंडू पाटील नवीन फलंदाज, गोवेगावचे माजी सरपंच आहेत सध्या क्रिकेट खेळताना. पुढचा चेंडू, ओरपी चेंडू समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला शतरक्षक आहे, चेंडूची वाढ बघितली जाते आणि त्याच्यावर आलेला हा एक धाव. तुम्ही चेंडू पकडण्याकरिता तुमची सुरुवात, तुमचं स्टार्ट असणं फार महत्त्वाचं मैदानामध्ये. कदाचित तुम्ही ज्या जागेवर उभे आहात तिथून जर चेंडू हातातून जर निसटला तर चेंडू सरळ सीमा रेखा पार जाऊ शकतो. म्हणून पुढे जाणे फार महत्त्वाचे आहे. चेंडूची वाढ पाहू शकणार नाही, चेंडू वाढ देखील लावू शकतो मैदानामध्ये. शांत गोलंदाजी, मोठा फटका आला नाहीये कैलाश पाटील यांच्या षटकामध्ये. बंडू पाटील प्रयत्न करेल का पाहूया आपण. राऊंड द विकेटने पुढचा चेंडू, मोठा फटका साईडला खेळलाय. शतरक्षक आहे हा, आणि ज्या विकेटची खऱ्या अर्थाने आवश्यकता होती ओली टीम संघाला, बंडू पाटील बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज गोलंदाजीसाठी गोलंदाज तयारीमध्ये दयानंद. षटक क्रमांक 3. आज जे काही करायचं आज विजय पाटीलला करायचं आहे.
षटकार बॅटनं आलेला आहे. खेळपट्टीवर थांबावं लागेल. ऑलरेडी बंडू पाटीलनं साथ सोडली खेळपट्टीची. येणाऱ्या फलंदामध्ये चांगले फलंदाज येणं बाकी आहे. सचिनचं येणं बाकी आहे, निकेशचं येणं बाकी आहे. मात्र सर्वोत्कृष्ट जोडी सध्या खेळपट्टीवर पाहतोय आपण. दयानंदचा पहिला चेंडू अगदी ऑफस्टिकला ठेवला होता, त्याच्यावर हा स्केअर ऑफ द विकेटचा हा स्ट्रोक बनवला गेला. फिल्डिंग चांगली आहे. अरविंद भोईर नेहमीप्रमाणे आपण पाहतोय पॉईंट आणि कव्हरच्या मधोमध फिल्डिंग करत असतात. बरोबर त्यांच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि तिथे 2 धावा पूर्ण करताना आपण पाहतोय विजय पाटील. एक जिद्दी खेळाडू आहे विजय पाटील. नेहमी आपण पाहतोय धावांसाठी संघर्ष करत असतो. आज धावा देखील चांगल्या झाल्यात बॅटनं. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. शेवटपर्यंत पंचांकडे बघित राहिले होते विजय पाटील. आता अंपरीज बेस जज पारखला आणि लगेचच त्याने सांगितलं की चेंडू अगदी चांगला योग्य त्या ठिकाणी पडलाय. असंही सुनील म्हात्रे कूल अंपायर. ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक शतरक्षक चेंडूपर्यंत आलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अगदी वेगाने, मात्र नकार दिला तिथे प्रमोदने. प्रमोदला देखील ठाऊक आहे मागच्या 12 चेंडूपासून मोठा फटका आला नाही आहे. प्रमोद देखील इथून प्रयत्न करू शकतो. प्रमोदकडे देखील चांगली शक्ती आहे, ताकद आहे आणि त्या ताकदीचा पुरेपूर फायदा नाईटमध्ये घेऊ शकतो. दयानंद चांगली गोलंदाजी, आतापर्यंत शांतता गोलंदाजी पाहिजे, कंट्रोल गोलंदाजी. व्हेरिएशन चांगला आहे. बघितलं ऑलरेडी मन बनवलाय. हा फटका ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र गोलंदाजाने नक्कीच आपली लेंथ लाईन जी आहे ऑफ स्टिकला ठेवली होती, म्हणून हा फुटवर्क प्रॉपर टायमिंग झालेला नाही आहे, म्हणून लॉंग ऑफला हा चेंडू खेळला गेला होता. त्याच्यावर आलेली 1 धाव पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी आई गावदेवी ओली टीम प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट बॉल, मोठा फटका आला नाही आहे. मागच्या बाजूने शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, त्याच्यावर आलेली ही लेग बायची धाव पाहायला मिळते. धावसंख्यानं सध्या तरी सिंगल डबलनेच इथे वाढवली जात आहे, कारण की 24 धावा धावफलकावर आणि जवळजवळ तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्तीवर आलेला आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला स्ट्रोक, हेलिकॉप्टर ट्राईप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तिथे फिल्डिंग चांगली आहे. धाव फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. कम्मालीची गोलंदाजी राहिली आहे आणि कॅप्टन खुश नक्कीच असतील या गोलंदाजावर, ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. पाणी आलं मैदानाच्या आतमध्ये. पाणी नाही तर शेवटचा षटक आहे, तर इथून धावा येणं फार महत्त्वाचं आहे. धावसंख्या धावफलकावर 25 धावा. सिल्वर ज्युडी 25. 6 चेंडूमध्ये किती धावा येतील? जर फायटिंग टोटल उभा करायचं असेल तर 40. हा तर आपण 40+ क्रिकेट खेळतोय, तर मग 40 धावा एक फायटिंग टोटल असेल या रजनीमध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये. शेलूमाता 40+ क्रिकेट संघ वर्ल्ड 40+ क्रिकेटचा महासंग्राम अध्यक्ष चषक 2026 स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील आपण 4थ्या सामन्याला एन्जॉयमेंट करतोय या स्पर्धेमध्ये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे, म्हणून दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. अमर स्पोर्ट्स कासने आणि विजय स्पोर्ट खानपे. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला आहे. पाणी झालं असेल तर आपण फिल्डिंग लावून घ्या. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये तयारीत राहायचं आहे. वेलकम विजेंद्र पाटील, विजय स्पोर्ट खानपे टीम संघाचे कॅप्टन आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खानपेची स्पर्धा देखील न भूलनेवाला क्रिकेट मोठी स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेचे आयोजक येते. आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया. आपण 25 धावा धावफलकावर. येणारे 6 चेंडू फार महत्त्वाचे दोन्ही संघांसाठी, अथवा लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल. आणि प्रवीण ज्या प्रकारे टचमध्ये ओली टीम संघाचं, मग तुम्हाला 40+ धावा बनवणे योग्य असेल.
पहिला चेंडू गोलंदाज देवीदास पाटील. पहिला चेंडू अगदी क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळते, मात्र अरविंद भोईर यांची चांगली फिल्डिंग. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, ओ गोलंदाजाने हा थ्रो कलेक्ट केला नाहीये. फिल्डिंग मध्ये कुठेच कमतरता नव्हती, थ्रो देखील एकदम योग्य तो आला होता, मात्र लेट कलेक्शन आणि त्याचं कारण 2 धावा पूर्ण आहेत. धावा बनणं सुरू झालंय या षटकामध्ये. स्लॉग और हाणामारीच षटक आहे. मोठे फटके पाहायला मिळतील का? प्रमोद भोईर स्ट्रायकिंगवर. पुढचं चेंडू देवीदास. ओ हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, भरपूर अगदी शॉर्ट बॉल ठेवला होता, मात्र पंचांचा वाईटचा इशारा येते. एक्स्ट्रा धाव. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत त्या 28 धावा, 28. देवीदास पाटील विरिशन दाखवत असताना गोलंदाजीमध्ये पहिला चेंडू अगदी बॅटच्या समोर टाकला होता आणि त्यानंतर ऑफ स्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक समोर खेळलाय, शतरक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आता थांबू शकणार नाहीये. विजय पाटीलचा विकेट मिळतोय. सुरुवात चांगली झाली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर कंट्रोल गोलंदाजी फक्त 8 धावा आल्या. प्रवीण जोशीने 11 धावा खर्च केल्या होत्या. कैलास पाटील यांच्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर दयानंद याने 6 धावा खर्च केल्या आणि देवीदास पाटील सध्या तरी कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते. मोठे फटके आले नाही आहेत. सचिन नवीन फलंदाज. चांगली बॅटिंग राहिली होती घरच्या मैदानावर सचिनची, मात्र चेंडू कमी राहिल्यात या षटकातील. स्ट्राईक मिळेल का? मात्र स्ट्राईक सध्या प्रमोदकडे आहे. फार अपेक्षा करते टीम मोठे फटक्यांची. ओ पुन्हा एकदा थोडंसं मागे जाऊन शपलवून मारण्याचा प्रयत्न झाला होता. इन्सर्ट आउट केल्याचं होतं, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. गोलंदाज देवीदास पाटील. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण, कंजूस बरी गोलंदाजी. या षटकातील चेंडू झालेले आहेत ते 3 चेंडू. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटा चेंडू लॉफ केला चेंडूला ऑन साईडला आणि हा चेंडू चाललाय. काय घडले पाहूया. पंच देखील इशारा करतायत. षटकार असा इशारा आलेला आहे. नक्कीच तरी देखील पंचांना चेक करायचंय. यस ओके नो प्रॉब्लेम. चेक करतायत तिसरे पंच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फक्त षटकारच आहे. बाबू पाटील काय जजमेंट घेऊन आलेत या स्पर्धेमध्ये. तीक्ष्ण नजर. धावसंख्या धावफलकावर 35 धावा. धावा बंद आहेत. प्रमोद भोईर सांगते मैं हूं ना. ओ यॉर्कर चेंडू पाहायला मिळते. वाईट यॉर्कर. कम्मालीचा कमबॅक पाहायला मिळते. गुड बॉलिंग. नो चान्स. फलंदाजाला चान्स दिले नाही हा स्ट्रोक बनवण्याकरिता. हम कह सकते बाल बाल बचे वापर प्रमोद भोईर. आखरी गेंद शेवटचा चेंडू या षटकातील. देवीदास पाटील. मोठा फटका आला तर 40+ होतील. थोडासा दबाव आहे. शेवटचा चेंडू टाकायचा थोडासा दबाव आहे गोलंदाजावर देखील. प्रमोद देखील तीच चर्चा करत आहे.
एक्झिट चेंडू बॅटवर लागला पाहिजे, हाच थोडंसं तोच चर्चा करताना प्रमोद पाहतोय. कारण की चेंडू बॅटला लागला तर धावा मिळू शकतात, डॉट झाला तर धावही मिळणार नाही. शेवटचा चेंडू, दोन्ही कॅप्टन तयारीमध्ये. अमर स्पोर्ट कास्ने टीमचे कॅप्टन आपण देखील या. देविदास पाटील महत्वाच्या चेंडूला ऑन साईडला व्ही शेप मध्ये खेळलाय. एक धाव झाली आहे, थ्रो भरपूर चांगला आलेला आहे आणि फलंदाज रनआउट होत आहे. म्हणजे शेवटच्या चेंडूवर आलेला विकेट प्लस एक धाव. टोटल धावा झालेल्या आहेत धाव फलकावर 36 धावा आणि 37 धावांचा एक छोटासा आव्हान ठेवलेला आहे. आपण ब्रेक घेण्या अगोदर आपण एक स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया. मी सन्माननीय सूर्यकांत पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पुढील स्वागत आणि सन्मान करूया. जय हनुमान सरोल टीम संघाचे कॅप्टन आणि भिवंडी ग्रामीण पोटीबल संघटनेचे सदस्य आहेत सोमनाथजी चौधरी साहेबांचं इथे आपण स्वागत आणि सन्मान करूया. दादांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित झलकतो. ते क्रिकेट कमी खेळतात, मात्र ज्यांचे नवीन खेळाडू आहेत त्यांना क्रिकेट खेळण्याची ती संधी नक्कीच देत असतात. आपण आलात या कार्यक्रमामध्ये. त्यानंतर प्रवीण पाटील उपस्थित आहेत, त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो रुपेश दादांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा. सूर्यकांत पाटील. त्यानंतर टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे आपण. सूर्यकांत पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मान करत आहेत. धन्यवाद प्रवीण. आपण देखील खेळलं तर या स्पर्धेमध्ये एन्जॉयमेंट केलं आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये इथे आलेले आहेत. आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. कैलासवासी कुंडलिक श्रीपत भोईरा यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स आहे. सुंदर असा हा टॉस बॉक्स तुम्हाला पाहायला मिळत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. न भूत न भविष्यातील एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. कोणत्याच गोष्टीची कमी ठेवली नाही आहे. सन्माननीय भिवंडी ग्रामीण पोटीबल संघटनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय मंगेश दादा भुईर आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा आपण इथे टॉस करतोय. वेलकम. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कॅप्टन, तुमच्या माहिती करता आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2026 आणि आयोजक शेलूमाता 40+ क्रिकेट संघ वल भिवंडी. आपण शेलूमाता वल किंवा अध्यक्ष चषक म्हणू शकता. शरद अध्यक्ष चषक असं सांगत आहेत आणि आलेलं देखील तेच आहे. थँक्यू दादा. बसून घ्या आपण. शरद हलके, स्वप्न पाहिली जातात, स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. मागच्या 2 स्पर्धा तुम्ही खेळल्या तिथे. कबीर निर्मल चषक देखील खेळले, गुरुदत्त मानकुली स्पर्धा देखील खेळल्या आपण. आयोजन शेलूमाता वर्ल्ड संघाचं कसं राहिलं आणि कसं तुम्ही बघता या स्पर्धेला? स्पर्धेचे आयोजन एकदम चांगल्या प्रतीचे आहे आणि स्पर्धाची लाईट व्यवस्था आणि बाकी व्यवस्था चांगल्या प्रकारची आहे. आपण आता वय 40 गाठल्यावर 40+ क्रिकेट खेळतोय. आयुष्यामध्ये आपण भरपूर स्ट्रगल केलेला असतो, मेहनत करून पुढे आलेलो आपण पूर्वी भरपूर चांगला क्रिकेट खेळलेला आहे. अजूनही आपण फिटनेसमध्ये आहोत म्हणून आपण एन्जॉयमेंट करतोय. नाईटच्या स्पर्धेमध्ये एक चांगला क्रीडांगण, आउटफील्ड भरपूर चांगली आहे. परत घास देखील आहे मैदानामध्ये, म्हणजे ड्राईव्ह केली तरी तुम्हाला इजा होऊ शकणार नाही आहे. अशा प्रकारच्या गोष्टीकडे लक्ष देऊनच हा क्रीडांगण बुक केलेला आहे शेलूमाता वर्ल्ड संघाने आणि आयोजन चांगला केलेला आहे. आणि नक्कीच सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये जिंकलेला हा टॉस महत्त्वाचा होता का? महत्त्वाचाच आहे. फिल्डिंग की बॅटिंग? फिल्डिंग करणार. समोरचा संघ देखील
नक्कीच यावर्षी प्रयत्न करत आहेत. 3 ते 4 स्पर्धेमध्ये चांगला खेळ झालेला आहे. बाकीचे खेळाडू चांगलंच खेळत आहेत, कॅप्टनला प्रतिसाद देत आहेत. मात्र या स्पर्धेमध्ये इतक्या दुरून येणं, एवढी मोठी फी भरणं आणि या स्पर्धा खेळणं म्हणजे त्यांची तयारी चांगली असेल, स्ट्रॅटेजी चांगली असेल, तर काय रणनीती आहे आणि किती धावणं थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न असेल. म्हणजेच आम्ही अपेक्षा करू शकतो एक मोठा रंगतदार सामना होणार आहे. चांगल्या प्रकारचा सामना होणार. आपल्या संघासाठी शुभेच्छा. विजेंद्र पाटील, आपण स्वतः आयोजक आहात. शेलू माता वर्ल्ड टीमचं हा अध्यक्ष चषक पाहून कसं वाटलं? खूप छान आयोजन आहे आणि तालुक्यातलं एक नंबरचं ग्राउंड आहे आणि इथे खेळायला आम्हाला खूप मजा येते. नेहमी आम्ही या ग्राउंडला खेळासाठी प्रिपेअर करतो. नक्कीच आपण आलात, चांगलं मनोगत व्यक्त केलं आपण. नाणेफेकी जिंकलं असं तुमचा निर्णय काय असतं? आम्ही बॅटिंगच घेतली असती. म्हणजे मनासारखं झालं आहे. प्रथम 4 षटकामध्ये किती धावा येतील? आम्ही 40पर्यंत धावा करण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघासाठी शुभेच्छा असतील. विजेंद्र पाटील आणि शरद हलके आपल्यासोबत आहेत. एक मिनटं, कुठलीही स्पर्धा असू दे क्रिकेटची, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट मोलाचं स्थान असेल तर तो मेजर कॅमेरामॅन. तो सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी कॅप्चर करतो, म्हणून सगळे खेळाडू लोकांना दिसतात, नाहीतर अन्यथा कधी दिसलेच नसते. धन्यवाद. क्या बात आहे विजेंद्र पाटील, एक मनातलं बोललो तुम्ही. पहा, 2011 पासून जेव्हा मित्रांनो आर के ट्रॉफी सुरू झाली होती या भिवंडी तालुक्यामध्ये, आपण नेहमी चॅलेंजचा क्रिकेट जो होत असायचा तो आपण नेहमी बघायचो घरी बसून. मात्र ती क्वालिटी आणि आताची क्वालिटी क्रिकेट भरपूर डेव्हलप झालेला आहे. प्रिन्स मूव्हीजने देखील खूप चांगला संघर्ष करून, स्ट्रगल करून इथपर्यंत ते पोचलेलं आहेत की भिवंडी नाही तर भिवंडीच्या बाहेर संपूर्ण जगभरामध्ये लाईट टेलिकास्ट पोहोचवण्याचं काम करत आहेत. त्यांच्यामुळं आज भिवंडीचे खेळाडू 7 समुद्र पलीकडे जात आहेत खेळण्यासाठी. मग तो कोणी असो, भावेश पवार असो, मग इतर कोणतेही खेळाडू, जयेश पाटील असो, सर्व खेळाडू या भिवंडीतूनच गेलेले आहेत आणि कारण ते आहे की प्रिन्स मूव्हीज. धन्यवाद. दुसऱ्या डावाला सुरुवात. नक्कीच टार्गेट कमी आहे, मात्र मॅचमध्ये रंगत नक्कीच येईल. हो, सुरुवात चांगली केली आहे उल्हास पाटील गोलंदाजने. प्रवीण जोशी आणि कैलाश पाटील इनफिल्डच्या वरतून इनटू द गॅप. पॉवर प्ले आहे आणि आता हा चौकार पाहायला मिळतोय. प्रमोद भोईर आता फिल्डिंगमध्ये पाहतोय की संदीपच्या जागेवर जात आहेत. संघामध्ये 1 ते 2 चांगले शतरक्षक ठेवून फायदा नाही. मग तुमचं शतरक्षण चांगलं आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर जिम्मेदारी द्या. पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्याचं कारण बनलं की हा चौकार आला आहे आणि सुरुवात चांगली झाली आहे. धावसंख्या 8 धावा, 3 चेंडूमध्ये 2 चौकार आलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे निघून हा स्ट्रोक बनवला. एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये फिल्डिंग चांगली आहे. दुसरं धाव देखील पूर्ण केला जात आहे. आज अलगच मूडमध्ये फलंदाजी करत आहेत प्रवीण जोशी आणि असाही हा ग्राउंड त्यांचा आवडीचा ग्राउंड आहे. मागच्या 2 स्पर्धेमध्ये चांगला खेळ झालेला आहे या मैदानावर. जास्त नाही, 37 धावा बनवायचे. सुरुवात चांगली आहे. फुलटा चेंडू पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. ओ, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित पंचाने देखील विचार करावा लागला असता. पंच ज्या प्रकारे आपली मान हलवत आहेत म्हणजेच एक खतरे की घंटी वाजलीच होती इथे. चांगली फिल्डिंग संदीप होता तिथे. उल्हास पाटील विकेटच वाचू शकतो इथे गोवे टीम संघाला या स्पर्धेमध्ये. सुंदर असा हा इनफिल्डच्या वरतून पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळते. कव्हर मध्ये शतरक्षक नाहीये. चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय चौकार.
चांगला खेळ पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्रिकेट के सारे रंग सध्या ओवली टीम के संग. राष्ट्रीय कबड्डीपटू आपण पाहतोय सुमित पाटील यांची इथे उपस्थिती झालेली आहे. मोस्ट वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच धावा झालेल्या आहे. धावपलकावर अल्पेश सांगत आहे 15 धावा. सुरुवात चांगली झालेली आहे. सध्या आई गावदेवी ओवली आणि हनुमान गोवी टीम नक्कीच खेळत आहे मैदानामध्ये. याच्यानंतर खांडपे संघाला देखील शुभेच्छांचे 3 मेसेज आलेले आहेत. मात्र जेव्हा टीम मैदानामध्ये उतरेल तेव्हा त्यांच्या शुभेच्छा त्यांना देऊ आपण. पहिल्याच षटकामध्ये धावांचा पाऊस पडला होता आणि आता प्रयत्न करतोय प्रमोद भोईर. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली होती बंडू पाटीलच्या माध्यमातून. आता अंपायर इज बाय जज. पडलं तेव्हा थोडंसं स्विंग होताना बघितलं आपण. डॉट चेंडू. पहिला सामना बंद्रा मारुती काल्ले टीम संघाने जिंकला होता. त्यानंतर जय हनुमान सरुली टीम संघाने. आणि सध्या तरी मैदानामध्ये आई गावदेवी ओवली आणि जय हनुमान गोवे याच्यामध्ये संघर्ष जारी आहे. पुढे निघून चांगला स्ट्रोक आहे. मात्र विजय पाटील चेंडू खाली आहे. चुकी न होणार नाही हे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये ही झेल पकडली गेली आहे. विकेट पहिला मिळतोय. विजय पाटीलला देखील ठाऊक आहे ही झेल जर सुटली असते तर फलंदाजाला जीवनदान मिळाला असता. धावा देखील गेल्या असत्या. पहिल्या प्रयत्नामध्ये नक्की त्यांची झेल सुटली, मात्र त्याने शेवटपर्यंत चेंडूवरून नजर सोडली नाही, म्हणून हा विकेट मिळाला आहे. पहिला विकेट शान के साथ मैदानाच्या बाहेर पडताना प्रवीण जोशी. टाळ्यांचा आवाज नक्कीच होईल. सुरुवात चांगली करून दिली होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होते क्रमांक 3 वर सुधाकर पाटील. अजून एक पिंच हिटर. प्रत्येक स्पर्धेमध्ये षटकार ठोकला जातापर्यंत रजनीच्या स्पर्धेमध्ये, नाईटच्या स्पर्धेमध्ये पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात करतोय प्रमोद भोईर. सुरुवातीचे 2 चेंडू चांगले. तिसऱ्या चेंडूवर आलेली ही सिंगल धाव व्ही शेपमध्ये. फिल्डिंग चांगली आहे सचिन तिथे. धावसंख्या 16 धावा 16 का डोला. 3 चेंडूमध्ये 1 धाव आली आहे. कमबॅक करताना गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय टीम जय हनुमान गोवे. सुरुवातीला 15 धावा आल्या होत्या. प्रमोद भोईर अनुभवची कुठेच कमतरता नाही आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट. हा चेंडू फुलटॉस आहे. समोर केलंय. लॉंगॉनला शतरक्षक आहे सचिन. फिल्डिंग चांगली आहे. त्याच्यावर आलेली ही सिंगल धाव आहे. 37 धावा बनवायचे. 15 धावा पहिल्याच षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन तिचा वापर आई गावदेवी ओवली टीम संघाच्या माध्यमातून शांतता पाहायला मिळते या षटकामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. बॅटची एज अँड गॉन. विकेट. दुसरा झटका दिला गोवा टीम संघाने ओवली संघाला. झालेले आहेत ओवली गावचे ज्येष्ठ नागरिक. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कम्मालीची गोलंदाजी पाहतोय आपण. कहाणी में ट्विस्ट. मॅच मध्ये कमबॅक करताना जय हनुमान गोवे टीम. आज तानाजी पाटील टीम मध्ये पाहायला मिळत नाहीये. अनफिट आहेत. घरच्या स्पर्धेमध्ये हाताला थोडीशी इजा झाली होती. मॅच बनली आहे. 50-50 अवस्थेमध्ये मॅच आलेली आहे आणि मॅचमध्ये रंगत निर्माण केली आहे गोवे टीम संघाने. आणि असंही
गोवे संघाचा खेळ आपण सर्वांनी पहिल्यापासून बघितलेला आहे. चायना गेट या नावाने जेव्हा टीम खेळायची तेव्हा अलगच जी मजा होती. पुढचा चेंडू प्रमोद भोईर. पुन्हा एकदा सुंदर असा हा फटका पाहतोय आपण. गलीमध्ये शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत, मात्र मिस फील्ड आणि चेंडू 1 2 का 4. दुष्काळात 13वा महिना, ऑलरेडी धावा कमी आहेत, त्यांना डिफेन्स करायचे आहेत, मात्र अशा प्रकारचा फील्ड त्याच्यावर निराश होते. बंडू पाटील देखील निराश, प्रमोद भोईर निराश आहे आणि जास्त जर कोण निराश असेल तर विजय पाटील, कारण की अडवण्यासारखा चेंडू होता. आता चौकाराने धावा झालेल्या आहेत. धावफलकावर अल्पेश सांगत आहे 21 धावा झालेल्या आहेत आणि आता येणारे 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 16, म्हणजे 8ची सरासरी गाठायची प्रतिषटकामागे. पाहूया आता गोलंदाज दिलीप पाटील, एक मुख्य हत्यार आहे संघाचं, मॅजिकल गोलंदाज आहे आणि अपेक्षा फार आहे. मात्र पाणी येणं फार महत्त्वाचं होतं, कारण की 2 षटक समाप्त झालेत. कॅप्टन अरविंद भोईर मैदानाच्या छतमध्ये पाणी घेऊन आलाय. पाणी नाही तर मेसेज आहे. चर्चा करताना आपण पाहतोय टीम मॉनिटरवर ज्याने ज्याने विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचे देखील फोटोज तुम्हाला पाहायला मिळाले. शिलूमाता वर्ल्ड 40+ क्रिकेट संघ वर्ल्ड यांच्या माध्यमातून क्रिकेटचा महासंग्राम न भूत न भविष्यातील एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहिला दिवस, पहिली रात्र या स्पर्धेची. पाणी मैदानाच्या बाहेर जाताना घेऊन आपण पाहतोय अरविंद भोईर. टेक्निकल फलंदाजी करावी लागेल. एकच मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, बाकी सिंगल डबलने देखील काम बनू शकतो. नक्कीच दिलीप पाटील प्रयत्न करतायत, पाहूया आपण. पहिला चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज, पहिला चेंडू समोर स्ट्रोक केला. विजय पाटील चेंडूपर्यंत पोहोचलेत. फिल्डिंग चांगली आहे, एक सिंगल धाव आली आहे. कमालीची फिल्डिंग पाहतोय विजय पाटील यांची. एक झेल देखील झाली होती. गोलंदाज दिलीप पाटील, पहिली सिंगल आली आहे. स्ट्रायकिंगवर फलंदाज पूर्ण तयारीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. पल्लू स्ट्रोक खेळलाय, स्वीप केलंय, चेंडूला गॅप आहे. चेंडू गॅप मध्ये शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय. त्याच्यावर आलेल्या या 2 धावा. ओली गाव जवळ आहे, शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न करणार नाहीये. क्रिकेटची सिंगल डबलची लाईफ प्लॅन आहे, तिचा वापर पहा अगदी दिमागाने केली तिथे. दयानंद म्हात्रे यांच्या बॅटमधून येणाऱ्या ह्या 2 धावा, धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 24 धावा. फाईट बॅक करत असेल तर विकेटच काहीतरी करू शकतो या मॅचमध्ये. फिल्डिंग स्ट्रॉंग ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आज तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे या मॅचमध्ये की मी टीमसाठीच आहे. मिस फील्ड वारंवार होणं, त्याला थांबवणं फार महत्त्वाचं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही आहे. विजय पाटील सांगतात आरामात. बरोबर आहे, त्यांचं देखील म्हणणं आहे. कव्हरला कोणी नाही आहे, जर थ्रो झाला तर धाव गेली नाही, ती देखील धाव जाईल. दिलीप पाटील कंट्रोल गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक स्क्वेअर लेग डीप मध्ये. शतरक्षक आहे, एक धाव आली आहे, दुसरं धाव घेता येणार नाहीये. थ्रो चांगला येत आहे. पूर्ण 4 झाली आहे टीम जयहनुमान गोवे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहे. विजय स्पोर्ट खानपे टीम देखील मॅच बघतायत. बंद्रा मारुती काल्हेर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. ते विचारतात किती धावा बाकी आहेत. 8 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनवली आहे. 2 चेंडू फार महत्वाचे या षटकातील. ओ पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, अजून एक स्विंग, चांगला डॉट चेंडू पाहायला मिळाला. आपला अनुभव लावताना आपल्या गोलंदाजीमध्ये दिलीप पाटील. भिवंडीचे कलाकार आहेत, ते उत्कृष्ट सॅक्सफोन वादक आहेत. ब्रॉसबँड दुनियामधील एक मोठा नाव आहे सध्या क्रिकेट खेळताना मैदानामध्ये दिलीप पाटील. नक्कीच चांगला खेळ देखील पाहायला मिळत आहे. कला तर नेहमी सादर करत असतात. सॅक्सफोनने संगीत वाजवले जातात, तर गोलंदाजीमध्ये चमत्कार दाखवले जातात सध्या मैदानामध्ये. पुढचा चेंडू महत्त्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी.
महत्वाचा चेंडू इथे पाहतोय की पुन्हा टाकावा लागेल की काय. यस, पंच सांगतात की हा वाईट आहे सुनील म्हात्रे. यावर्षी चाचणी स्पर्धेपासून पाहतोय की पंच सुनील म्हात्रे थोडेसे पुढे येऊन निर्णय देतात तेव्हा अलगच काहीतरी मजा येते. हालचाल ठेवणं फार महत्त्वाचं आहे. यावर्षी स्वतःला फिटनेसमध्ये देखील त्यांनी ठेवलेलं आहे. ओ दांडीगोल विकेट, वाईटचा बदला विकेट ना. कमांड डीजे. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज कोण आहे पाहूया आपण. ओ चंदू पाटील, नक्कीच एक फेमस क्रिकेटर आहे. चायना गेटचा हा एक देखील गोलंदाज आहे. अनुभवाची कुठेच कमतरता नाही आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. मात्र फलंदाज देखील मैदानामध्ये यतीश म्हात्रे, टॉलमॅन. मोठे फटके खेळण्यासाठी नक्कीच प्रयत्न, एकच मोठ्या फटक्याचा प्रयत्न करावा लागेल. 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच श्री गुरुदत्त मानकोली यांच्या माध्यमाची स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये एका षटकासाठी रोख रक्कम 1000 रुपये पटकवली होती या खेळाडूने. आणि आज त्याच फटक्याची आवश्यकता आहे टीमला. आज पैसे नाही तर आज माझ्या गावासाठी मला खेळायचं आहे. नाव तर कधी पण होत असतं, मग ते गावाचा क्रिकेट, तो गावाचा मर्यादित क्रिकेट आहे. मान सन्मान वाढवणारा गावाचा क्रिकेट असतो आणि आज तो मान सन्मान इथे वाचवायचा आहे. गोलंदाज चंदू पाटील, थोडीशी घाई करा आपण. शॉर्ट बॉल, पहिला चेंडू आपण पाहतोय की डॉट केलाय, कटर चेंडू टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फिंगर रोल केले जाते तिथे आणि आता थोडासा दबाव आहे आई गावदेवी ओली टीम संघावर. मैदान कोणताही असू द्या, मग तो गाजवणं आणि गाजून सोडणं ते आपल्यामध्ये आहे. आज दाखवत असताना 5 चेंडू 11 धावा, सर्वच चेंडू महत्त्वाचे झालेले आहे दोन्ही संघांसाठी. नेक्स्ट बॉल चंदू पाटील. हा चेंडू पाहतोय की आपण योग्य त्या लेंथ लाईन मध्ये स्ट्रोक बनवण्याचा तिथे मनस्वा तिथे निर्माण झालेला नाहीये. पंचांकडे शेवटपर्यंत पाहत राहिले. जेव्हा युद्धामध्ये आपण उतरतो तेव्हा तलवार कुठे फिरवायची त्या सैनिकालाच माहिती असतो, मग बॅट फिरली नाहीये. आणि आता पुन्हा एकदा हा चेंडू डॉट. काय क्रिकेट. याच मैदानावर फायनल खेळली आहे जे हनुमान गोवे टीम आणि आज तोच त्यांचा क्लास पाहायला मिळते. कम्मालीची गोलंदाजी चंदूची. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्याही चेंडूवर मोठा फटका आला नाहीये. आणि आता गोलंदाज चंदूने चेंडू कलेक्ट केला नव्हता तर लेग बायचा इशारा आलेला आहे. तर आता अल्पेश सांगत आहे की येणारे चेंडू जे बाकी आहेत ते 2 आणि कंपल्सरी धावा 10, म्हणजे दोन्हीही मोठे फटके, एक चौकार आणि षटकार. म्हणजे हा चेंडू जर डॉट आला तर विजय पक्का आहे विजय पाटील यांचा. जर याच्यावर मोठा फटका आला तर विजय पक्का आहे की गावदेवी टीम ओली मॅच मध्ये कमबॅक करेन. अजून एक चांगला चेंडू. काय सामना रंगला गेला. लो स्कोरिंगचा मॅचेस नेहमी रंगतदार होत असतात आणि या मैदानावर ते नेहमीच होतात. आता पाहूया मेडन ओव्हर देखील पाहायला मिळेल का, कारण की लेग बायचा धावा आलाय आणि त्याच्यावर चेंडू हवेमध्ये झेल झाली स्थित तर मेडन झाला असता. मात्र काही हरकत नाहीये. गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जातात चंदू जाडे. काय कम्मालीची गोलंदाजी गेली आहे महत्वाच्या मॅच मध्ये.